तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मेट्रो भवनचं लोकार्पण पार पडतंय। पुण्यामधील मेट्रो भवनचं लोकार्पण सध्या पार पडतंय, त्याची ही थेट दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही थेट दृश्य पुण्यात मेट्रो भवनचं लोकार्पण पार पडतंय आणि त्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील पोहोचल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यात मेट्रो भवनचं लोकार्पण सध्या पार पडतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पणाचा हा कार्यक्रम पार पडतो आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यात मेट्रो भवनचं लोकार्पण होतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे मेट्रो भवनचं लोकार्पण सध्या पार पडतंय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ही थेट दृश्य पुण्यातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पार पडतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या नव्या वास्तूचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पार पडत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण वास्तू संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकची माहिती देखील जाणून घेताना आपल्याला पाहायला मिळतात। ही थेट दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला सध्या पोहोचलेले आहेत। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, या नव्या वास्तूचं लोकार्पण होतोय, पुणे मेट्रो भवनचं लोकार्पण होतोय, काय अधिकची माहिती आहे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की पुण्यामध्ये मेट्रोचे जाळे जे आहे ते गेले काही वर्षांपासून उभार करण्याचं काम सुरू पाहायला मिळतंय ना। आता आज जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनाचं उद्घाटन जे आहे ते आज या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जर बघितलं तर पुणे शहरामध्ये जवळपास 8,150 चौरस मीटरचा क्षेत्रफळ जे आहे ते आता मेट्रोने पाहायला मिळतंय। त्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्या वेळातच या ठिकाणी मेट्रो भवन जे आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळेल। त्याआधी मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण मेट्रो भवनाचे जे आहे ती पाहणी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबत या ठिकाणी बघितलं तर सुनेत्रा पवार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। माधुरी मिसाळ त्या पण या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर हा प्रोग्राम सुरू व्हायला 1 तास उशीर झाला आहे। आधीच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री जे आहेत ते पुण्यात पोहोचायला उशीर झालाय। मात्र आता काही वेळातच या ठिकाणी मेट्रो भवनाचं उद्घाटन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून होईल। त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री जे आहेत ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेला आपल्याला पाहायला मिळतील। निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।